मित्रांनो, आपल्याला हे वासरू दिसतंय. खिल्लार जातीचं वासरू आहे आणि आज चांगल्या रीतीनं पाळलेलं आहे. पण काय होत असतं, चर्चा होत नाही. पळ जरी चांगला असला तरी चर्चा होत नसती. चर्चा नाही म्हणलं की कुठेतरी अंधारात असे बैलगाडा मालक राहत असते. ती पायऱ्याच्या अडचणी येते त्या. कुठल्या गावचं वासरू आहे, तुमचा परिचय सांगा. ही वासरू जांभळणीच आहे. माझं नाव संदीप सुखदेव माने. राहणार जांभळणे, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली. ही वासरू घरच्या गाईचं आहे. हे आता कसं आहे, सागर येताळ खरसुंडी आणि ही संदीप माने जांभळणी, हे आमच्या दोघात वासरू पळवतोय. ही आपली परिस्थिती नसल्यामुळं ही पैऱ्याला अडचणी त्या. वासरू आता 11 मैदान कडूनच पळाले सेमी. हे आता दुसरा सेमी आहे. म्हणजे 12वा सेमी मधनं लागल्यामुळे गाडी लागली. आता पाटील बोला, काय नाव काय ठेवलंय त्याचं? त्याचं बारीक राव ठेवलंय नाव. बारीक सेट. बारीक शेट का नाव ठेवलं? बारीक म्हणजे सगळ्यात बारका आहे घरचं, त्यामुळे बारकं ठेवलंय नाव. पाटील, आता वासरू चांगल्या रीतीनं आज पळाले आणि गुलाल पण घेतलाय. कारण बैलगाडा क्षेत्रच चाललंय एकासाठी, गुलालासाठी चाललंय आणि ती गोष्ट आज त्याने करून दाखवली. आज ह्या वासराचं जवळ 3रा गुलाल आहे. आदत मध्ये 2 गुलाल झालेत आणि वासरू पळते पण अंधारात होतं, पैर मिळत नव्हतं. आज घाणनकरांचा लाडक्या धनाज पाटील यांच्या पैऱ्यामुळे आज आम्ही परत गुलालात राहिलोय. त्यांचं बी आभार, त्यांनी बैल दिल्यामुळं. आणि दोन्ही दोषी आहेत हे बैल. आणि गरीब परिस्थितीत न आल्याला एक वेळा आम्हाला गुलाल न यायला पैसे नसतात, पण त्याच्यातनं वासरू त्यांनी टिकवले आणि आज गुलाला झालाय. म्हणजे एक प्रकारे नशीब उघडले. त्या गायचे 12 खोंड झाले, 12तले हे पळाले. आता 40 वर्षाची आहे. आणि मित्रांनो बघा, घरच्या गायचं वासरू त्यांनी तयार केलंय. 24 वर्षाची. 24 वर्षाची गाय आहे आणि ह्यो 13वा खोंड आहे. ह्याच्या पाठीमागे एक आता पाडी झाली, ती आता कालावर ठेवली आम्ही. आता गाय म्हातारे झाले. मग काय वासराचा पळ वगैरे कसा आहे आता? आता मला तर चांगला वाटला आज. पळे 1 नंबर आहे म्हणून तर ठेवले. 2 खांदे कुठनं पण कडून टाका, पळतेच. असा विषय आहे. आजपर्यंत कुठल्या बैलाला असं माग शेला करून नाहीच, मोर शेला करूनच पळते. पब्लिकला ठाम. पब्लिकला ठाम, मित्रांनो बघा, कुठलं पण टाका. 100% त्यांच्या वासरासोबत पायरा केला पाहिजे. कारण पब्लिकची बैल आता सध्या ह्या घडीला कमी माहिती ह्या भयांच्याकडे नसता. जरा पिकअप मध्ये लागल्यामुळे जरा ते दात पडलाय, म्हणजे मोडलाय. ह्याच मैदानाला विठ्ठल केसरीला आलो होतो, मग ते लागल्यामुळे अर्धा मोडलाय. पण ते कसं होतंय, पडला का पडला असतो, दुसरा झाला. पण वयानं लहान आहे वासरा अजून. फक्त आता काय आम्हाला दुष्यात पळावं लागणार. काय वैशिष्ट्य त्याचं पळाचं सांगचाल? आता तुम्ही रोज मैदानात घेऊन त्याला येताय, त्यासोबत दिवसभर असता, सगळ्या गोष्टी करताय. काय नाही, मस्त आहे वासरू पळायला. कडन काही नाराज करत नाही, गट तर असतो कायम. कडन येऊ द्या नाही तर आत नाही येऊ द्या. पण सेमीला जरा नशिबात 7 लागते, कडन लागते 1 नंबर तास कायमच. आज लागलं 3 नंबर तास, आज लागला सुट्टा लागला. आणि वासराकडे बघितलं तर काजळी खिलार मध्ये वासरू आणि सुंदर आणि देखणं वासरू आहे. आणि आपली जी परंपरा आहे बैलगाडा क्षेत्राची, खिल्लार गोवंशाची, ती जपली पाहिजे. आणि खरंच त्यांनी जपलेली आहे. आज एवढ्या वर्षाची गाय पण ठेवलेली आहे आणि वासरू पण सुंदर. शेवटचाच प्रश्न विचारतो, काय आता आज गुलाल भेटलेला आहे, अपयश भरपूर बघितलंय, पण गुलाल भेटल्यानंतर काय वाटतं? काय नाही, आनंद वाटतो, बाकी काय ना, एवढंच. काय आता डोक्यात, घरी जाताना काय डोक्यात आहे? काय नाही, आता घरी पोर बसलेले असतील बघा. आता ही गाडी आता येईल. एक 10 पोर आहे ती घरी, बारकी बारकी. त्यांना नाद आहे, ती सगळं करते. ती घरचं सगळं, आम्ही मैदानात आलो ना, घरचं वैरण पाणी सगळं गोरासनी करते. बरं, आता मुलाखत बघितली का नाही, पायऱ्याला फोन येते ती मला. पण आता कोण नियोजन कोण करतो? कॉन्टॅक्ट नंबर द्या, नाव सांगा तुमचं. 70 66 19 08 12 83 29 06 11 44 संदीप माने. मित्रांनो, कॉन्टॅक्ट करा त्यांना आणि 100% पायरा जर झाला तसा तर 100% गुलाल राहणार. कारण वासराचा पळ चांगला आहे. धन्यवाद.